श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. पत्र नंबर 74. डॉली 2. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. रात्रभर मी चिमुरड्या डॉलीचा विचार करत होते. न राहून तिच्या आईला फोन केला. 4 वाजता येते असं ती म्हणाली. सुषा तिची आई तुला 6 वर्ष सिनियर होती. हुशार, सालस, नीटनेटकी, घर सांभाळून पार्ट टाइम नोकरीही करते. संसार वेलीला 2 फुले, एक डॉली आणि दुसरा पप्पू. पप्पू अजून लहान आहे, 6 महिन्यांचा, आणि डॉली 4 वर्षांची. बालवाडीत जाते. छोट्या पप्पूला पाळणाघरात सोडून डॉलीला शाळेत सोडून सुषा कामाला जाते. एका कम्प्युटर एजन्सीच्या असिस्टंट मॅनेजरचे ते काम आहे. बऱ्याच वेळा घरी यायला उशीर होतो. यावरून अरविंद आणि सुषाची झालेली कुरबुर माझ्या कानावर होती. पण त्याचा परिणाम या चिमुरड्यांवर का व्हावा? मी खरंच अस्वस्थ झाले होते. गेल्या 26 वर्षांपासून मी अरविंदला पाहते. लहानाचा मोठा तो माझ्या समोर झाला. इंजिनियर आहे. शेवटच्या वर्षात त्याला 3 सीजला गोल्ड मेडल मिळालेलं. तुला माहित आहे, हुशार असला तरी मन मिळावू, नम्र, आपुलकीने वागणारा असा अरविंद. या दोघांतलं भांडण एवढं विकोपाला जाईल असे वाटले नाही. त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी म्हणून सुषाची मी वाट पाहत होते. बरोबर 4 वाजता सुषा आली. चेहरा उदासच होता. चहा पाणी झाल्यावर मी हळुवारपणे तिला म्हणाले, बेटा सुषा, तू मला माझ्या गोडूसारखीच आहेस, म्हणून तुला काही सांगावंसं वाटतंय. सांगू का? हो, पण गोडूची आई, तुम्ही माझाही विचार करा ना. गेलेली नोकरी परत मिळेल का? किती मुश्किलीने मी ही नोकरी टिकवलीये. माझी नाही का ओढाताण होत, तरी मी करतेच ना. अरविंद म्हणतो की ही नोकरी सोड, मुलाकडे लक्ष दे. तुम्हीच सांगा गोडूची आई, मी एवढी शिकले, ती काय घरी बसायला, मुलांना सांभाळायला? सुषा जरा रागावतच होती. मी 2 मिनिटे काहीच बोलले नाही. नंतर मात्र शांतपणेच पण ठाम आवाजात म्हणाली की सुषा, कबूल आहे तू शिकलीस, ओढाताण करून नोकरी टिकवलीस, पण कशासाठी? पाळणाघरात ठेवण्यासाठी? डॉलीने ओट्यावर रडत बसण्यासाठी? काय किंमत केलीस तुझ्या पैशाची बेटा? कमवतोय ना अरविंद, सर्वांच्या गरजा हौशीने पुरवतोय ना तो. डॉलीच्या मनावर परिणाम झाला. बाळाला काही आजार झाला तर कुठल्या भावात पडणार आहे ते सर्व तुला? तुझ्या शिक्षणाचा उपयोग मुलांना घडवण्यासाठी, कुटुंबात प्रेम वाढवण्यासाठी, पतीच्या व्यवसायात मदत करण्यासाठी नाही का होणार? सध्या घरीच कॉम्प्युटरचे क्लासेस घ्यायला सुरुवात कर. तुलाही काम करण्याचे समाधान मिळेल व मुलांचीही आबाळ होणार नाही. आणि मुलं मोठे झाल्यावर तुला स्वतंत्रपणे आणखी काही करता येईल, तेव्हा जरूर कर. तुझीच सौ आई. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडुलीस या पत्रमालिकेतील हे पत्र